चटपटीत असं काहीतरी खायचं असेल तर हा चणा चाट नक्की तयार करा. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी हा खायला तयार करू शकता. तर चला मग सुरुवात करूया आपण चणा चाट बनवायला. इथं मी चणे रात्री भिजत घातलेले किंवा आपल्याला हे 8 तास तरी भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले भिजले जातात आणि शिजले पण जातात लगेच. तर मी इथं 8 तास भिजवून घेतलेले आहेत. आता हे आपण कुकरमध्ये घालून घेऊया आणि आपल्याला यामध्ये चण्याच्या डबल पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ घालून घेऊया. आता आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. आता मी इथं शिजवून घेतलेलं आहे, तर आपण एकदा चेक करून बघूया. तर इथं चांगला शिजलेला आहे चणा. तर आपण आता हा काढून घेऊया. आपण एका चाळणीत काढून घेऊया, त्याच्यातलं पाणी सगळं बाजूला काढूया. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि ह्यासाठी एक चटपटीत असा मसाला तयार करूया. इथं मी चिंच भिजवलेली, त्याचं 2 चमचे आपण पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने जिरे पूड आणि पाऊण चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. काळं मीठ अर्धा चमचा घातलेला आहे. आता आपण हे मिक्स करून ठेवूया. आता इथं आपण एक कढई घेऊया, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तुम्हाला जर डाएटसाठी हवं असेल तर तेल कमी केलं तरी चालेल. आता ह्यामध्ये एक मोठा कांदा घेतला आहे मी आणि तो बारीक स्लाइस करून घेतलेला आहे. आपण कांद्याचा खालचा देठ कट करायचा, म्हणजे कांदा एकदम सुट्टा सुट्टा भाजला जातो. हा आपल्याला थोडा लालसर भाजून घ्यायचा आहे. इथं आपण चिंचेचं पाणी वापरणार आहोत, त्यासाठी तुम्ही कढई स्टीलचीच वापरा शक्यतो. आता आपला हा कांदा हलका गुलाबी भाजलेला आहे, तर आपण तयार केलेला मसाला त्यामध्ये घालून घेऊया आणि हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आपण लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. इथं आपला मसाला आता चांगला भाजलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण शिजवलेले चणे घालून घेऊया. हे चणे आपण ह्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण मीडियम गॅसवरच चणा 2 ते 3 मिनिटं चांगला मसाल्याबरोबर भाजून घ्यायचा आहे. या प्रत्येक चण्याला मसाला व्यवस्थित लागला जाईल असा सगळा मिक्स करून घ्या आणि 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. आता आपला चणा तयार झालेला आहे, मी भाजून घेतलेला आहे. तर आपण आता हा थंड करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण कांदा, काकडी, टॅमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे. मी बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर डब्याला द्यायचा असेल तर कांदा, टॅमॅटो, काकडी न घालता असंच फक्त चणा द्यायचा, तो पण छान लागतो. आणि आपल्याला जेवढा चणा खायचा आहे तेवढा आपण तयार करून घेणार आहोत. यामध्ये आपण टॅमॅटो, काकडी, कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊया. ह्यामध्ये आपल्याला वरून लिंबू घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, त्याने सुद्धा छान टेस्ट येते. हे एकदम सगळं कांदा टॅमॅटो लावून ठेवलं तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे आपण जेव्हा खायचं आहे तेव्हाच हे वरून मिक्स करायचं. आपला चणा चाट आता रेडी झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.